काय प्रश्न 1200 रुपयाचे हेच झालं का आपलं काल P2T2 P2T2 कालचं टाईप 9 ना नाही हे नाही बहुतेक शेवटचं उदाहरण कुठलं झालं होतं हां तेच मग कुठं टाईप कुठला होता तो हा यस यस बरोबर हाच होता है ना तर काल आपण एक उदाहरण सोडवलं होतं त्याच्या पुढचंही फास्ट घेतलं होतं त्यामुळे टाईमपास आपल्याला करायचं नाही तिसरं उदाहरण डायरेक्ट म्हणायचं काय म्हणायचं म्हणा P2T2 P1T1 इंटू SI चलो P2 मतलब दुसऱ्या वाक्यातले पैसे किती रुपये 1200 T2 म्हणजे दुसऱ्या वाक्यातले वर्ष 6 गुणिले SI दिलेले व्याज किती आहे 100 रुपये भागिले P1 किती आहे 500 गुणिले P1 झालं पुढं काय T1 किती आहे 4 काट्या 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 4 1 4 4 25 100 मग 5 1 5 5 5 25 12 गुणिले 6 गुणिले 5 6 पंच 30 12 गुणिले 30 12 त्रिक 36 येणार उत्तर किती 360 याना काय करा ना याना याना म्हणजे यापैकी नाही हा पिंटू चिंटू असं लक्षात ठेवलंय व्हेरी गुड पण नेमका पिंटू 1 का पिंटू 2 ते पण ध्यानात ठेवावं लागेल बाबू नाही तर वरती 1 व्हायचा खाली 2 यायचा राहुल चला चालायचं पुढं व्याजाच्या काही दराने 8000 रुपये परत तेच आहे P2T2 सर कलर बदला पेनचा चला P2 किती आहे भाऊ P2 40,000 है 40,000 इंटू 3 डिवाइड बाय कितना भाई 8,000 इंटू 3 इंटू बैच कितना है 640 काटा काटी करते हैं 1 2 3 1 2 3 3 कट्या क्योंकि 3 साल से मैं 8 1 8 8 पंच 40 म्हणजे 5 गुणिले 640 असा शून्य आला वावा म्हणायचं शून्य लावून द्यायचा 64 आणि 8चा गुणाकार ओके सर 5 चौक 20 शून्य डोक्यावरती 2 5 सक 30 आणि 2 32 3200 रुपये पर्याय दुसरा क्लिअर साक्षी फॉर्म्युला परत सांगा लिहून देतो P2T2 P1T1 इंटू SI1 ओके यस चालायचं पुढं चलिए नेक्स्ट टाइप 10 पढ़ो एका रकमेचे बरं हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे थोडे असे विचित्र जर दिसले तर घाबरून जायचं नाही याला म्हणायचं 2.1/3% याला म्हणायचं 1.1/3% आणि हे 3.1/3% ओके काय म्हणणं एका रकमेचे सरळ व्याज मुद्दलाच्या कसे 1/9 पट आहे आणि दर व मुदत समान आहे तर काय काढा दर काढा तुम्हाला एक सांगतो मी मागेही सांगितलं जिथं मी तुम्हाला सांगतोय सूत्र वापरून टाकायचं आहे याची डिटेल मेथड आपण सोडवायला गेलो की एक वर्ग समीकरण तयार होणार त्या वर्ग समीकरणात या किमती ठेवायच्यात आणि एवढी डिटेल मेथड सांगून सुद्धा त्याच्यावर पाणी फेरलं जाणार कसं कारण तुम्ही शॉर्टकटच वापरणार आहे त्यामुळं आपल्याला काय वाचवायचं आहे वेळ वाचवायचा आहे सरळ दर विचारू द्या किंवा काय विचारू द्या मुदत विचारू द्या वर्गमुळात काय करायचं पट गुणिले काय 100 चलो भाई वर्गमूळ पट किती सांगा 1/9 गुणिले किती रे बाबू 100 मग काय करायचं वरती 100 सर 100 100 खाली 9 मग 100 कुणाचा वर्ग आहे 10चा 9 कुणाचा वर्ग आहे 3चा 10/9 ला सोडवा सर 3 त्रिक 9 बाकी उरली 1 3.1/3% पर्याय कितवा तिसरा क्लिअर आहे हां लिहून घ्यायचं आहे हां छान आहे शॉर्टकट ओके चलो नेक्स्ट परत तेच आता फॉर्म याच्याकडे सूत्र काय म्हणता येईल त्याला ऑप्शनकडे नजर नका मारू
फक्त नजर मारा किती पट 9/4. सर वर्गमुळात पट गुणिले काय 100. मला सांगा पट किती राजांनो 9/4 गुणिले काय रे बाळा 100. 9ने 100ला गुणलं किती होणार भाऊ 900 भागिले किती 4. 900 कुणाचा आहे 30चा आहे काय वर्ग आहे. 4 कुणाचा आहे 2चा आहे. 30ला 2 भागलं उत्तर किती रे भाऊ 15%. पर्याय कितवा तिसरा करेक्ट आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं की माझं सरांपेक्षा थोडं वेगळं उत्तर आलं. तो काय करतो 4ने 100ला भागतो मग त्याचं येतं 25. मग 9 गुणिले 25 भाऊचं येतं 225 आणि 225 कुणाचा वर्ग आहे 15चा. 15% सर माझं आलं तुमच्यापेक्षा माझी वेगळी पद्धत होती हा गैरसमज आहे. काटाकाटी फक्त इथं अलीकडं झाली. काय झाली अलीकडं झाली. ओके हां हो तसं पण चालतं सांगतोय मी. ओके म्हणजे जर असं तुमचं आलं की अरे सर खूप लॉंग मेथड न करता असं त्याचा अर्थ नाही आहे. ओके हां चलो नेक्स्ट. चलो वही है भाई चिल्लर है टाइप 11 की तरफ भागते हैं. जबरदस्त. एक विशिष्ट रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षासाठी कर्जाऊ दिली. पश्चातापाचं उदाहरण. जर व्याजदर 3% जास्त घेतला असता तर 180 रुपये जास्त वसुली झाली असती तर ती रक्कम काढा. एक गोष्ट लक्षात घ्या सूत्र काय PRT. मी असं म्हणू शकतो भाऊ 180 रुपये जास्त मिळत आहे. याचा अर्थ काय व्याजदर 3% किती जास्त ना. व्याजदर 3% जास्त म्हणजे जो पण असेल पहिला व्याजदर 0 घ्या ना तुम्ही काय फरक पडतोय. पहिलं फुकट पैसे वाटले आपण काय केलं फुकट वाटले पण नंतर व्याजदर किती घेतला 3% घेतला. करेक्ट आहे. आता सूत्रामध्ये काय मला सांगा थोडं तुम्हाला मी शेकडेवारीच्या टाईपमध्ये याला समजून सांगतो. PRT हे आपलं सूत्र आहे. R किती आहे सर R आहे आपण 3% जास्त घेतला 3 आणि T किती आहे सर T आहे 5 वर्ष. करेक्ट आहे. म्हणजे कोणती पण रक्कम 3/5 किती होणार ती 15% होणार. तर माझं म्हणणं असं आहे की सर हे जे 15% आहे ना हे 15% म्हणजे किती रुपये 180 रुपये. का 180 जास्त मिळत आहेत ना. किती मिळत आहेत जास्त मिळत आहेत. सर व्याजदर तुम्ही 3% 3 वाढवला. मी पहिले काय घेतलं व्याजदर किती मानला मी 0च मानला. त्याचा किती झाला तो 3% झाला. म्हणजे 3 गुणिले काय केलं मी टीची किंमत किती आहे 5. म्हणजे याचा अर्थ की व्याजही किती प्रमाणात वाढलं 5 वर्षाचं व्याज. मला सांगा समजा पहिल्या वर्षी किती टक्के 3%. दुसऱ्या वर्षी 3%. तिसऱ्या वर्षी 3%. असं करत करत किती वर्ष 5 वर्ष. म्हणजे व्याजदर कितीनं वाढणार 15%. मास्तर मग 15% म्हणजे 180 रुपये तर 1% म्हणजे किती हो. ओके तो 180 को कितने से भाग दो 180 गुना 1 बटा कितना 15 बराबर x. 15 1 15 15 12 180 म्हणजे x ची किंमत किती रुपये 12 रुपये. परत एकदा लक्ष द्या व्याजदर कितीनं वाढलं 15%. 15% म्हणजे किती 180. आपण त्याला 1% काढलं बरोबर. पण शेकडेवारीतही आपण बघितलं नफा तोटातही बघितलं जी सुरुवातीची रक्कम असते ती 10 रुपये असू द्या की 1000 रुपये असू द्या किंवा 2000 रुपये टक्क्याच्या प्रमाणात ती किती असते 100%. म्हणजे सर x बरोबर 12 रुपये म्हणजे 1% म्हणजे जर तुम्ही 12 रुपये म्हणताय तर 100% म्हणजे किती हो x. चलो भाई 100 को 12 से गुना करो 12 गुना 100 कितना बन गया 1200 रुपया. ऑप्शन सेकेंड. समझ में आ रहा है यस और नो. फिर सुन एकदा बघा. हाँ सर 5 त्रिक 15 15% ब्याज बढ़ गया मतलब 180 रुपये बढ़ गया. तो हमने निकाला 1%. अब दिमाग ये चलेगा आपको सर मग डायरेक्ट 100% काढा ना. ओके तो होतं का तसं होत असेल तर काढू शकतो आपण. मग 100 गुणिले 180 भागिले 15 15 12 ओके 12 गुणिले 100 किती रुपये 1200 रुपये. चालतं काही अडचण नाही. डायरेक्ट किती टक्क्यात काढायचं 100%. लिहून घ्यायचंय. देवेश नाही फॉर्म भरलेला आहे पण देवेश काही वही पेन घेत नाही डायरेक्ट कम्प्युटर आहे त्याचं.
हां, डोसक्यात घुसतं. काल नव्हत्या तुम्ही? व्हेरी गुड. काय नाव तुझं? श्वेता. हां, इंग्लिश मेसेज होता ना काल. ओके, चला चलो नेक्स्ट. कुछ दिक्कत नहीं भाई सर, डायरेक्टली हम क्या करेंगे, 5 × 4 कितना भाई, 20% मतलब कितना रुपया, 250 रुपया, तो 100% मतलब कितना सर, x रुपया. गुना करो, 100 × 250 बटा कितना भाई, 20. 20 × 1 20, 20 × 5 100, 25 × 5 125 रे बाबू, 1250 खत्म. समझे? चलायचं पुढं. चलिए, परत तेच चिल्लर आहे. हां, याचं काय आता बघा, मागचं आणि हे, जर व्याजदर 4% जास्त मिळाला, हे इझी गोईंग आहे, हे येणार याच्यात गुगली करणार. याच्यात गुगली काय करणार की काय सांगितलं तुम्हाला, 18 ऐवजी 22. मग आपण एवढे येडे थोडी आहे, 18 ऐवजी 22 म्हणजे किती शिल्लक, 4% शिल्लक. मग 4 × 5 किती, 20. सर 20% मतलब कितना, 1000 रुपया, 4000, तो 100% मतलब कितना रे भाई, x. चलो 100 × 4000 बटा कितना, बटा बन गया 20. 20 × 5 100, 5 चौक 20 आणि 3 शून्य किती, 1000. 20,000 पर्याय पहिला. ओके, हाँ 20K साक्षी जी. चालायचं पुढं. ओके, ओके. PDF मी सेव्ह केलेली असते, याच्यात मिळाली नाही का? बरं बरं, हो राहील, करतो आज त्याला, आजची देतो मी, पाठवतो. शेकडेवारी. चला नेक्स्ट. हां चला सोडवा. पूर्वीपेक्षा 900 ने अधिक सरळ व्याज मिळाले असते. म्हणजे 4 नम किती, 3600, तर ती रक्कम किती, सेम तसंच आहे, 4 त्रिक 12. चला लावा डोक्याला, डोकं लावा याला. तोपर्यंत मी चक्रवाढ व्याजाची उदाहरणं बघतो. CI यस.
चला बघा, पहिल्या 2 वर्षासाठी सरळ व्याजाचा दर 10.3% आहे, पुढील 3 वर्षासाठी 10.8% आहे आणि 5 वर्षापुढील काळासाठी 10.10% आहे. जर एका माणसाला 6 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 1520 रुपये सरळ व्याज मिळालं असेल तर त्या माणसाने किती रक्कम गुंतविली होती ते काढा. ओके, यस. पहिल्या 2 वर्षासाठी सरळ व्याजाचा दर 10.3% म्हणजे T1 आहे आणि हा R1 आहे. पुढील 3 वर्षासाठी म्हणजे हा T2 आहे, हा काय बाळांनो R2 आहे. आणि 5 वर्षापुढील काळासाठी 10 हा काय R3 आहे. आणि 5 वर्षापुढील काळासाठी म्हणताय ते एकदा समजून घ्या. आणि सगळ्या व्याजाची बेरीज किती आहे 1520. पहिला टप्पा, दुसरा टप्पा तसंच आहे बोलले पण आम्हाला कळालं नाही. ओके, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, किती टप्प्यात उदाहरण आहे 3 टप्प्यात, हे कळालं. पहिला टप्पा काय, पहिल्या 2 वर्षासाठी आपल्याला काय काढायचे, रक्कम काढायचे, किती रक्कम गुंतविली. मग 2 वर्षासाठी सरळ व्याजाचा दर 10.3%, सगळ्या व्याजाची बेरीज म्हणजे SI1 प्लस SI2 प्लस काय SI3, याची किंमत किती बाळांनो 1520. बरं, मग रक्कम सारखीच आहे. मग काय करा, इकडं बघा, SI1चं सूत्र PR1T1 डिवाइड बाय काय बाळा 100. पुढचं सांगा रे, पी सेमच ठेवतोय मी. का सेम ठेवतोय, कारण किती रक्कम गुंतविली असा विषय आहे ना तो. हां, P परत R2 T2 डिवाइड बाय 100. फिर से भाई क्या बनेगा, PR3 T3 डिवाइड बाय 100 और इसका वैल्यू 1520. हे समीकरण पटलं का, ऑनलाईन ऑफलाईन हे समीकरण पटलं. म्हणजे काय केलं त्यांनी बाबा, पहिल्या 2 वर्षासाठी वेगळं व्याज ठरवून घेतलं, पुढच्या 3 वर्षासाठी वेगळं ठरवून घेतलं. बर, महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला इथं P सारखा आहे, बरोबर आहे. मग मी असं म्हणू का रे राजांनो, P/100 बाजूला घेऊन टाकतो, ज्याला आपण म्हणतो सामायिक घटक, ज्याला आपण म्हणतो कॉमन पार्ट. प्रत्येकातनं P आणि 100 बाजूला घेतलं, राहिलं काय फक्त R1 T1. व्हेरी गुड. पुढं काय राहिलं R2 T2. पुढं काय राहिलं R3 T3. और सामने कितना भाई 1520 रुपया. ये क्लियर आहे सर. मग काय होणार हो, हे 100 इकडं गुणाकारात जाणार, करेक्ट आहे. हे 100 गुणाकारात जाणार आणि ही जी व्हॅल्यू येणार, बरोबर आहे, काय येणार. मग ती व्हॅल्यू काढण्यासाठी काय लागणार रे सर, ती व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला R1 लागणार, जे तुम्ही ऑलरेडी लिहिलं. किती %, 3%. T1 किती 2 वर्ष. दुसऱ्या वाक्यात T2 किती वर्ष, 3 वर्ष. आणि दुसऱ्या वाक्यात टक्के किती 8%. गडबड कुठं होईल ती सांगा. T3 तुम्ही किती घेणार सांगा बरं, इथंच गडबड होणार. T3 5 घेणार, पण त्याचं काय म्हणणं आहे भाऊ, जर एका माणसाला 6 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी, टोटल गुंतवणूक 6 वर्षाची आहे, पहिले 3 वर्ष संपले, पुढचे 2 वर्ष संपले, 3 आणि 2 5 वर्ष संपले, राहिलं किती वर्ष, 1च वर्ष राहिलंय. समजतंय. म्हणजे जर तुम्ही T3 6 घेतलं तर गडबड काय होणार आहे, आपण किती वर्षाचा हिशोब लावला मग सर 3 आणि ते किती पुढं, हे 2 वर्ष, ते पुढचे 3 5 आणि पुढचे 6 किती 11 वर्ष. त्यांचं म्हणणं आहे व्हेरी गुड. किती ईयर घेणार, 1 ईयर. चलो भाई, तो ये सर P/100, ये 100 बहुत तकलीफ दे रहा है, इसको इधर खींचो. तो P बोलो R1 कितना है, R1 कितना है 3%. T1 कितना साल 2 साल. प्लस R2 कितना है 8%. T2 3 साल. और रिमेनिंग ईयर कितना, सगळं 6 वर्षाचं गणित चालू आहे. 6 वर्षातले 5 वर्ष कटले, उरलं किती 1 वर्ष. R3 किती आहे 10% गुणिले 1 वर्ष बरोबर किती सर 1520. आणि ते 100 जे जागा नाही, घेऊ याला खालीच तात्पुरतं, जागा नाही ना आपल्याकडे. अरे इथं डिस्प्यूट विषय 100 येत नाही इथं. हां, ती बाजू थोडी खतरनाक आहे, आपण हिला रफ करू असं मस्त.
आणि इथं काय घेऊ गुणिले 100. चलो भाई, तो ये बनेगा सर 3 2 जा कितना 6, पी जैसे का वैसा 6 प्लस 8 3 24, 10 1 जा 10 इज इक्वल टू 1520 इंटू कितना 100. फिर क्या बनेगा सर ये पी, ये ब्रैकेट का एडिशन 24 प्लस 6 कितना 30, 30 10 कितना 40, पी इंटू 40 इज इक्वल टू 1520 गुना 100. अब ये क्या होगा 40 नीचे जाएगा सर, पी इज इक्वल टू 1520 गुना 100 डिवाइड बाय कितना 40. तो इसे बोलते हैं शॉर्टकट. जे तुम्ही शॉर्टकट करतात का शेवटच्या स्टेपला येतं, पण त्यासाठी डिटेल मेथड कळाली पाहिजे. मग काय कळालं, काहीच नाही करायचं सर, सरळ काय करायचं, किती रुपये गुंतवले, व्याज किती मिळालं, लिहून घ्या 1520 गुणिले 100 कंपल्सरी, आणि छेदस्थानी सगळ्यांची बेरीज घ्यायची पद्धतशीर. 2 गुणिले 3 बेत्रिक 6, पुढं 3 गुणिले 8 3 8 24, पण पुढे एकच वर्ष 1 गुणिले 10 किती 10. हा झाला त्याचा शॉर्टकट. ओके, शाब्दिक रचनेत मांडायचं तर कसं राजा, SI इंटू 100 बटा, तिकडं P2 T2 होता, इकडं R1 T1, R2 T2, R3 T3. ये बनेगा आंसर. क्लियर आहे. हा, मग काय होणार राजांनो, सर 0 काट्या 4 1 जा 4 4 25, 152 को 25 से मल्टीप्लाई करो भाई, 25 2 जा 50 0 कैरी 5, 25 5 जा 125 130 0 कैरी 13, 25 जा 25 प्लस 13 कितना 38. यस सर, योर आंसर इज 3800. क्लियर आहे. 3600 साक्षी फॉर्म भरू नको, भरला का, बर नको एवढं मोठा फॉर्म्युला. हां, तर हे बरं आहे ना, हे वापरायचं आहे, समजे. देऊ चला, क्लियर आहे का, लिहिलं का सगळ्यांनी. चलो नेक्स्ट. हां, सोडवा. बघा बरं किती मोठं उदाहरण आहे. हां, पण आपली ट्रिक वापरली, भरला सर हॉल तिकीट येईल आता. हां चालतंय, साईडला सारखा ना. ओके, हां पट चला सोडवायला. चलो, हाँ क्या करना है सर, कुछ भी नहीं, फॉर्मूला लिख लेना है ऐसा, यस आई इंटू कितना भाई 100 डिवाइड बाय R1 T1, R2 T2, R3 T3. याद से यस आई का वैल्यू कितना है 590, तो 590 को 100 से गुना करो
R1 मतलब पहला रेट ऑफ इंटरेस्ट कितना है 4, 4 इंटू 4 16, आगे दूसरा कितना है 5, 5 इंटू 5 25 प्लस 9 वर्षापुढील काळासाठी टोटल वर्ष किती आहे 12. 12 वर्षातनं पहिले 4 वर्ष कटले म्हणजे 12 मायनस T3ची व्हॅल्यू कशी येते बघा 12 मायनस 4 प्लस किती पहिलं ते 5 म्हणजे 12 मायनस किती 9 किती येणार 3. ज्याचं T3 3 आलं तो आपल्या कामाचा. ओके हाँ चलो भाई तो ये बनेगा R3 कितना है R3 कितना प्रतिशत 6 इंटू 3. चलो सो 590 इंटू 100 डिवाइड बाय 16 25 और ये 18 तुझ्या भरोशावर लिहितोय. हां तेच म्हटलं 59 59 1 जा 59 10 जा 10 इंटू 100 10 की 100 नोट 1000 रुपया. ऑप्शन फर्स्ट क्लियर है यस. हाँ हो हो 12मधनं 9 गेले तरी 3 बरोबर. तर बघा बाळांनो डिटेल मेथडही तुम्हाला आली पाहिजे. डिटेलही सांगतो मी आणि नंतर शॉर्टकटही तुम्हाला सांगत असतो. जो एखादा म्हटलं माझं सरळ व्याज झालंय त्याला देऊन टाकायचे 2-4 प्रश्न. तो खुद अभ्यास करतो त्याच्या सरांनाही अभ्यास देतो परत. हां त्याला म्हणा सांग मग याचं उत्तर. क्लिअर चलो सोपं आहे उदाहरणच लय मोठं आहे. ओके हां 5 वर्ष पतपेढीमध्ये डायरेक्ट आता तोंडी बोला 5 5 25 पुढं राहुलने ओके 5 वर्ष काही रक्कम टाकली 5 वर्षानंतर त्याला 1840. जर सरळ व्याज दर पहिल्या 2 वर्षासाठी हे बघा अशी थोडी काय असते याच्यात चेंज असतो. चेंज कसा की पहिले त्यांनी 5 वर्ष दिले मग आता पहिले 2 वर्ष हे खाली ते 2 गुणिले काय 2 प्लस पुढं पहिल्या 2 वर्षासाठी तिसऱ्या वर्षासाठी म्हणजे तिसरं एकमेव वर्ष ज्याला आपण काय म्हणू शकतो 1 गुणिले 5 आणि प्लस आणि त्या पुढील मुदतीसाठी म्हणजे टोटल 5 वर्षे 5 वर्षातले 2 वर्ष पहिले कटले तिसरं वर्ष कटलं म्हणजे 5तून किती वर्ष गेले 3 उरले 2 वर्ष 2 गुणिले किती आहे 7 है. ओके चलो ऊपर कितना है अपना अमाउंट 1840 गुना कितना भाई 100. तो लिखो 1840 गुना 100 डिवाइड बाय 2 2 4 1 5 5 2 7 14 14 5 19 19 4 23 डायरेक्ट 23 8 184. सर तुम्हाला एवढे पाढेपाठ कस काय 23 ही मूळ संख्या आहे इथं एक बी पॉईंटमध्ये नाही आहे म्हणजे 3 8 24 तर 23 8 0. 80 को 100 से गुना करो 8000 है क्या नहीं है ऐसा नहीं होगा. तो 8000 रुपया पर्याय दूसरा. ओके यस असं फोटो काढायच्या वेळेस मी असं होत जाईल असं है ना. आणि मग त्याने काय होईल की फोटो तुम्ही केले की त्याची PDF पण होते फोटोची आणि ती आपण सेंड करून त्यात जाऊ ग्रुपवरती. ओके का चलो नेक्स्ट टाईप 13 10 10,000 2000 रुपयाचे सरळ व्याज व 1000 रुपये सरळ व्याज यातील फरक 700 रुपये तर मुदत काढा. चला सोडवा बरं. एक हिंट देतो एक हिंट. हे आहे उदाहरणाचा पहिला पार्ट हा आहे उदाहरणाचा दुसरा पार्ट बरोबर आहे. दोन्ही पार्टमध्ये उदाहरण आहे दोन्ही पार्टमध्ये उदाहरण आहे. रिपीट सर प्लीज. काय रिपीट रे बाबा श्रद्धा रिपीट करा. बर रिपीट करा बघा बघून घ्या काय रिपीट करा सांगा. ओके हेच उदाहरण रिपीट करायचं आहे. मला एक सांगा आतापर्यंतच्या मागील 2 उदाहरणात आपल्याला काय दिलं होतं वर्ष हे शेवटी दिले होते पण इथं गडबड काय केली त्यांनी की बाबा राहुलनं 5 वर्षासाठी उसने पैसे घेतले पण ह्या 5 वर्षाचे प्रत्येक वर्षासाठी वेगवेगळे टक्के होते. त्यातले बघा काय म्हणणं आहे त्याचं 1840 सरळ व्याज मिळाला. व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी मग हे 2 वर्ष आणि हे 2% परत तिसऱ्या वर्षासाठी म्हणजे 3 नाही तिसरं वर्ष
म्हणजे किती, एकच वर्ष. तर हे 1 गुणिले 5, मग हे झाले 2 आणि 1 3 वर्ष. टोटल राहुलला पाहिजे 5 वर्ष, मग उरले 2 वर्ष. मग उरलेल्या त्या पुढील मुदतीसाठी जे 2 मुदत आहे 2 गुणिले 7 अशी ती मांडणी केली. आता कळालं. श्रद्धा, नेहा, जयश्री, रिप्लाय करायचं आहे पटपट पाट. आता समजलं का? हो. चला हां पुढे टाईप 13 इथं होतो आपण. याच्यात काय म्हणणं आहे त्यांचं की दशादशे 10 दाराने 2000चे सरळ व्याज अमुक तमुक ढमुक काय आहे तर माहिती का नाही आहे, व 1000 रुपयाचे सरळ व्याज फरक दिला भाऊ किती रुपये 700, तर मुदत काढा. याच्याहून काय कळतं रे सर? आम्हाला याच्याहून हे कळतं की येथे समजून घ्या मुदत सेम म्हणजे काय, सारखीच आहे. ओके चला मग. पण सरळ व्याजातील फरक म्हणजे सरळ व्याज वेगळे. मग SI1 सूत्र सांगा, P1R1T, टी सारखं आहे भागिले काय 100. ओके हां. मग काय रे बाबा, दशादशे 10 दाराने 2000 रुपयाचे सरळ व्याज 2000 रुपये म्हणता येते. 2000 म्हणजे पी ची किंमत पण काय आहे 2000 सेम आहे. मग येथे मुदत सारखीच आहे आणि पी किती आहे 2000. मग चला मग SI1 सांगा, पी ची किंमत 2000, आर ची किंमत किती आहे 10 दर आहे आणि टी सेम आहे भागिले किती भाऊ 100 है. काप्या 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 तो क्या बना ये सर, SI1 का वैल्यू बन गया 200 और वो टी उसके साथ में 200T. ये बन गया इक्वेशन 1. पटेगा इक्वेशन 1. ओके बस ते तिसरं वर्षाचं कन्फ्युजन होतं. झालं क्लियर? हां चला. SI1 200T बन गया तो SI2 भी निकालो भाई. सर SI2 में क्या बनेगा अगेन P2 R2T बटा 100. सर P सारखं आहे हो, 2000चाच खेळ चालला आहे. R2 किती आहे प्रतिशत दिया है क्या सेकंड का 10. दर पण सारखाच आहे. दर पण किती आहे, दर दुसरा दिलाच नाही ना, 10 दरच आहे तो 10च आहे आणि टी भागिले काय 100. मग गेला 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 200Tच येतं ना ते, कसं काय काटाकाटी होईल. दशादशे 10 दाराने, अरे हा यस 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 यस. काय सारखं आहे आर सारखं इथे आणि पी हे बघा हे काय आहे P1 आहे आणि हे काय बाळांनो P2 आहे. चला मग P2 किती लिहू 1000, R2 किती आहे 10चे गुणिले टी भागिले काय 100. गेला 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 म्हणजे येथे मुदत सारखीच आहे. P1 2000 आहे बाळा, P2 किती आहे 1000 आहे. मग किती 100T. SI2 का वैल्यू बन गया 100T. हे इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही कळाले का? परत एकदा बघा बरं का. इथं काय समान आहे ते समजून घ्या. R1 बरोबर R2 बरोबर किती टक्के 10%. दर सारखा आहे. ओके हां. मग आता SI1 आलं 200T, SI2 आलं 100T. मग याचा अर्थ काय की दोन्ही व्याजातील फरक किती 700 रुपये ना. मग 700 रुपये तर कसं होणार सर हे, सर हे SI2 हे SI1 मधनं काय काढा SI2 काढा, तर ह्याची किंमत किती आहे 700. मग पहिलं व्याज किती आहे 200T आहे का, दुसरं किती सांगा 100T बरोबर कितना है 700. T कॉमन निकालते भाई, अंदर बनेगा 200 माइनस 100 इज इक्वल टू कितना भाई 700. 200 में से 100 गया कितना 100. T इंटू 100 बराबर कितना 700. T बराबर कितना 700 डिवाइड बाय कितना 100. कट्या 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 7 पट्या तो T बराबर कितना 7.
ऑप्शन 3. कळालं? कळालं बेटा? फ्रंट बेंच काय बघताय तुम्ही? का बरं समजत नाही का? नाही इथलं समजतंय ना? हां, सांगायचं आहे सर आपलेत, म्हणजे मी तुमचं आहे घरच्यासारखा सांगायचं आहे सर जरा आवर घाला, फास्ट पळू नका, परत सांगा. शॉर्टकट नाही का? आहे ना लगेच. हे कळालं? हाँ देखो भाई, शॉर्ट ट्रिक से कैसे करेंगे, सुनो मेरी बात. 2000 को 10 से गुना किया 20,000, 1000 को 10 से गुना किया 10,000, 20,000 में से 10,000 गया 10,000, 10,000 के 2 0 काट दिए. बर, तो 100, 700 डिवाइड बाय 100 चलता है, काही अडचण नाही, येतंय त्याचं शॉर्टकटने उत्तर. हे कळालं का? आकांक्षा पुन्हा सांगा. आता हे पुन्हा सांगत नाही, आता मी शॉर्टकट सांगतो. ओके, हां बघा.
ओके, आपका स्टॉप हो गया था. बघो इधर, हे जे 700 आहेत, 700 गुणिले 100 वरती घ्यायचेत आणि या 2000ला 10ने गुणायचं आणि या 1000लाही 10नेच गुणायचं. म्हणजे 20,000तनं 10,000 गेले, बरोबर. 10,000 मग 700 गुणिले 100 भागिले 10,000 केलेत आपण. ओके, इक्वेशन मांडण्यापेक्षा आपण ही आयडिया केली, काटाकाटी केली आणि उत्तर असं आले. चला नेक्स्ट, हे पुढचं असंच आहे. यस सर. हां, पुढचं पुढचं सोडवूया. चला सर, मुदत काढा. काय करू सर, 12 गुणिले 1000 लिहा बरं खाली. सर 12 गुणिले 1000 मायनस 12,000 ने 1000 रुपये सरळ व्याज व 700 रुपये. मग 12 गुणिले किती, 700. फरक किती भाऊ, 200. 200 गुणा 100, बरोबर आहे. हा, मग जर तुम्हाला सूत्र रूपात लिहायचं तर असं करा बाबांनो, फरक गुणिले 100 डिवाइड बाय टी. 12 दर आहे ना, मग तो आर आहे. आर सेम राहणार, आर सेम राहणार आणि P2 मायनस P1 किंवा P1 मायनस P2, जो दर जास्त असेल. झालं, सगळ्या याला लागू पडणारे. फरक गुणिले 100. ओके, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, सांगा बरं, दिलेल्या उदाहरणात फरक किती बाळांनो, 200 गुणिले काय रे, 100 पोटात रेश. दिलेल्या उदाहरणात दर किती टक्के, 12, बरोबर. P1 मायनस P2 फरक घ्यायचा आहे. कधी कधी काय होणार, दुसरी मुद्दल जास्त येणार, मग अशा वेळेस उत्तर निगेटिव्ह येईल ना, काळजी करायची नाही. ही जी व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही घेणं देणं नाही आहे. P1 किती आहे, 1000. P2 किती आहे, 700. 1000 मायनस 700 झालं. 200 गुना 100 डिवाइड बाय 12 इंटू 1000 में से 700 गया, 300. कटिया 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 कटिया. अब ये बनेगा सर 200 डिवाइड बाय 12 3 जा कितना, 36. तो दोनों 4 से डिविजिबल है. सो 4 5 जा 40, 4 9 जा. सो 9 5 45 पॉइंट, 5 50, 9 5 45, 5 50, 9 5 5 चालूच राहील. 5.555 वर्ष हे आलंय. तर एक कन्सेप्ट अजून लक्षात घ्या, याला म्हणतात दशांश अपूर्णांक. कसा दशांश अपूर्णांक राजा, शुद्ध आवर्ती. कसा आहे, शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजेच काय, दशांशानंतर क्रिया संपत नाही. रिकरिंग, यस, रिकरिंग डेसिमल इज देअर. क्लिअर आहे. दशांशानंतर भागाकाराची क्रिया संपत नाही, त्याला म्हणतात शुद्ध आवर्ती. 5.55 वर्ष. क्लिअर आहे. यस बेटा, यस. हे सूत्र लिहून घ्यायचंय. चला नेक्स्ट. हा, लिहून घ्या सूत्र. सर्वांनी सूत्र लिहा. लाईट आली आता. लिहिलंय. चलो नेक्स्ट. टाइप 14, लगाओ दिमाग. रीना के बारे में दिमाग लगाओ.
समझे? बन गया क्या? सोडवावं लागेल. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले. म्हणजे याचा अर्थ काय? व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी म्हणजे सर, म्हणजे येथे व्याजाचा दर म्हणजे आर आणि इतक्या वर्षांसाठी म्हणजे आर बरोबर काय आहे? टी. मराठीमध्ये काय लिहिता येईल? म्हणजे येथे दर व काय सारखी आहे? मुदत सारखी आहे. क्लिअर आहे भाई? हे पटलं का? हां. मग मला सांगा, रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने किती रुपये घेतलेत? 1200 रुपये कर्ज घेतले. तिने कर्ज फेडताना 432 व्याज दिले. फंडा सांगू? फंडा हा टक्केवारीचा. पर्सेंटेज मी तुम्हाला शिकवलं नाही, पण पर्सेंटेजची कमाल लय जबरदस्त आहे भाऊ. हे 432 व्याज आहे ना, हे जे 432 आहे, 1200 पैकी 432 मार्क म्हणजे किती टक्के? 1200 प्रिन्सिपल आहे. हे बघ, 1200 पैकी 432 म्हणजे मुद्दलीच्या किती टक्के व्याज आहे बाबा? ओके, चलो काटाकाटी करते. काट्या 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 काट्या. 12 एक 12, 12 त्रिक 36. 43 मधून 36 गेले किती रे बाबा? 7. आणि ते झाले 12 सक 72. म्हणजे किती टक्के? 36% व्याज आहे. हे पटलं का? हे पटलं का? यस. मग दुसरा काय विषय सर? व्याजाचा दर किती होता? आता दर व मुदत सारखी आहे म्हणजे आर टी. आता टीची व्हॅल्यू किती आहे? टीची व्हॅल्यू पण काय आहे? आर. म्हणजे आर इंटू आर इज इक्वल टू कितना आहे? 36. म्हणजे तिकडं आपण जे बघितलं होतं का, 4 पंचे किती होत होते? 20. म्हणजे आर गुणिले आर म्हणजे आरचा काय? वर्ग बरोबर काय? 36. मग आर बरोबर वर्गमुळात 36. उत्तर किती रे भाऊ? 6. खतम. कळालं? समजे? बर, मग आपण जे आहे तर काय करायची? याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, लक्षात आता कसं ठेवणार आहे की नाही मला पण थोडं हेच वाटतंय, पण उदाहरण आहे. नंबर ऑफ टाईप्स खूप घेतोय मी, ते लक्षात. काय असतं बाळांनो, उगाच याच्यावरती 10-10, 20-20 उदाहरणं घ्यायचे तसं नाही. नंबर ऑफ टाईप खूप होत आहेत आपले. त्यामुळं काय करा तुम्ही, प्रत्येक टाईपवरती फोकस करायचा आहे फक्त. म्हणजे उदाहरण कसंही फिरवलं आणि कोणतंही कॅटेगरीचं आलं, तुम्हाला मी आधी सांगितलं बेसिकपासून बिल्डिंगपर्यंत सगळंच आहे. म्हणजे प्रॅक्टिस पेपर का? चालतंय, मी सरांना प्रोव्हाइड करतो तसं. बर, आज ही PDF मिळेल तुम्हाला. हो, कारण हे बँकिंग सेक्टरचे एक्झाम्पल आहेत. हे तर लक्षात. इथं जे आहे सरच्या फॉर्म्युल्यामध्ये आर स्क्वेअर करायचा. हो सर, जवळपास 15-10 टाईप. 15-10 10 ते 15 म्हणतात त्याला. हां बरं, अजून किती टाईप आहे याचे? एखादा पेपर घ्या सर. ओके, घेऊन टाकूया. हां चला, खतम होणार आहे आता, शेवटचंच आहे. ओके, हां आता बोर झाले तुम्ही, टाईप बी संपले मग. चला हां, लक्ष द्या. दर आणि मुदत सारखी. आता जर याला तुम्हाला एक सांगतोय, प्रॅक्टिस आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन तुमचे फास्ट असतील तर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायची गरज नाही. काय पॅटर्न आहे तो? पॅटर्न काय? दर आणि मुदत काय सारखी आहे म्हणजे तुम्हाला SI बरोबर PRT भागिले 100 घ्यायचं आहे बरोबर, आणि तोच आर स्क्वेअर इथे येणार आहे. क्लिअर? तर मी हे फक्त एक थोड्या वेगळ्या अँगलनं शिकवलं, शेकडेवारीच्या. यस, कळालं का? हे का वेगळी पद्धत सांगायची आहे? वेगळी पद्धत मग डिटेलमध्ये. चलो चलो चलो, क्लिअर आहे? हां, नेक्स्ट. परत बघा काय करायचं. 784 भागिले किती? 1600
गुणिले 100. डायरेक्ट याचंच वर्गमूळ घ्या. कसं सर? बघा, मागे व्हॅल्यू आली 36, त्याचंच काय घेतलं आपण? स्क्वेअर रूट घेतलं ना. सेम तेच केलं भाऊ. स्क्वेअर रूटमध्ये 744 भागिले 1600 गुणिले काय? 100. ओके, चलो. मग याला जर सूत्र रूपात लिहायचं तर काय म्हणणार तुम्ही? SI डिवाइड बाय काय? P इंटू क्या? 100. झालं का सोपं? पहा बरं. झालं का सोपं? आता लक्षात ज्यांना ठेवायचंय हे बघ, स्क्वेअर रूट ऑफ SI डिवाइड बाय P इंटू कितना? 100. होऊ शकतो का हा फॉर्म्युला लर्न? मग इझी झालंय आता. SI किती सर? 784. 0 गया, 0 गया, 0 गया, 0 गया. ऊपर 784, नीचे कितना? 16. काय झालं? तुम्हाला मी सांगितलं काय, बेसिक कॅल्क्युलेशन गणिताचा आत्मा आहे. 784 कुणाचा वर्ग आहे? कुणाचा वर्ग आहे? 28 का 27? 28. आणि 16 कुणाचा आहे? 4चा. 28ला 4 ना भागा, 4 7 28 येणार उत्तर 2 7. क्लिअर आहे? चला, क्लिअर आहे? नेक्स्ट सोडवा. चलो सर, स्क्वायर रूट में क्या करिए? 288 डिवाइड बाई कितना है प्रिंसिपल? 7 200 गुना कितना भाई? 100. तो चलो काट्या. सर स्क्वेअर रूट ऑफ 288 डिवाइड बाय 72. 72चा पाडा मला येतो वर्गमुळात 4, कारण एकक स्थानी 4. 4 कुणाचा वर्ग आहे? 2चा. खतम रे बाबू, उत्तर 2. क्लिअर? समझे? चलायचे पुढं. चलिए नेक्स्ट. टाइप 15. झाले आता, शेवटचा आहे 15वा. कंपाऊंड इंटरेस्ट का काळकाम वेग घ्यायचा आहे? कंपाऊंड मध्ये काय, जे सर्व परीक्षेमध्ये जे उदाहरणं आलेले आहेत त्या टाईपचे आपण घेऊया. त्याचे काही नाही, 2-3 टाईप आहे. चला, 10 दशे काही दराने 3 वर्षात 800 रुपयाची रास 956 होते. जर व्याजाचा दर 4% वाढविला तर नवीन रास किती? लोड घ्यायचा नाही. ओके, क्या लिखने का सर? ये 956 रुपया और उसके बाद में क्या बढ़ रहा है? 3 साल में 800 से 3 वर्षात 800 रुपयाची रास ना, म्हणजे 3 गुणिले 800 गुणिले 4 भागिले काय? 100. काट्या 8 त्रिक 24, 24 चौक 96,
956 प्लस 96 कितना, 6 6 12, इकाई स्थान पे 2, एक ही ऑप्शन है, 2 ऑप्शन है, 9 1 10, 10 5 15 5, 52 वाला एक ही ऑप्शन आहे, 1052. सर नुसते आकडे ठेवताना उत्तर काढता असं वाटत असेल त्यांना सांगतो लक्ष द्या. परत एकदा बघा, काळजी करू नका. कुठे दे इरेजर? हां मिळालं. ओके देखो, मला एक सांगा, 956 रास होते जर व्याजाचा दर 4% वाढविला, जो मागचं उदाहरण घेतलं होतं आपण तेच आहे, कितीने वाढविला? 4%. मला एक सांगा, 956 तर फिक्स आहे आपलं, प्लस काय गडबड होणार आहे सर? मुद्दल किती हो? 800. पी रेट किती आहे? वाढवला ना, कितीने वाढविला? 4%, गुणिले टी किती वर्षे? 3, भागिले 100. गया 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 गया, तो 956 बटा 8 चौक 32, 32 त्रिक किती? 96, और दोनों का एडिशन 1052. खत्म रे भाई. अजून काय हवंय? फोटोच काढून घ्या तुम्ही प्रत्येकाचे, म्हणजे काय की तुम्हाला लक्षात येईल. किंवा एक असं करता येतं, तुम्ही सोल्युशन इथं लिहून घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक पकडून, ओके, आणि ती जशाला तशी जी पीपीटी आहे संपूर्ण 15 टाईपची ती मी सेंड करतो. फक्त एवढं की ती कोरी पीपीटी असेल, है ना? जमेल? टेलिग्रामला टाकूया, सरांच्या टेलिग्रामला, नाही तर मग माझ्या टेलिग्रामला असेल, ती बघावं लागेल. चलायचं पुढे. परत तेच रे भाऊ सर, 480 प्लस कितना? 4 × 400 × 2 बटा कितना? 100. गया 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 गया, 4 चौक 16, 16 दूना 32, 480 आणि 32, 2 8 3 11, एक डोके पे एक, 4 1 5, 512. खत्म. समजे? पुढचं हो हो लगेच. चलो भाई, इसका उत्तर कमेंट करो और उसके बाद में सिंपल इंटरेस्ट हमारा खत्म. नेक्स्ट लेक्चर में कंपाउंड इंटरेस्ट देखेंगे. चला, काय म्हटल्यात? अमाऊंट 956 होतात. हो, हे बघ परत एकदा, 480 होते. रास म्हणजे काय? अमाऊंट. ओके, सेम. मग ही अमाऊंट किती आहे? 956 प्लस 800 गुणिले 3 भागिले 100. गया 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 गया, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72, 956 प्लस 72, 6 2 8 है सर, 5 7 12, 2 डोके पे 1 9 कितना? 10, 1028 रुपया. ऑप्शन 4. क्लिअर? आणि जर लक्षात येत नाही, ऐन वेळेवर तुम्ही विसरले काय घ्यायचं, तर जी व्हॅल्यू मोठी आहे ती घ्यायची, कारण ती अमाऊंट आहे ना, रास जास्तच असेल. ओके, सो मिलते हैं नेक्स्ट लेक्चर. सर्व याला तसंच. यस, मिलते हैं नेक्स्ट लेक्चर. हाँ बोल. टाटा, गुड डे, बाय बाय. कंपाउंड इंटरेस्ट देखेंगे.